मित्रांनो, काही वेदना ओरडत नाहीत, त्या रडतही नाहीत, त्या फक्त शांतपणे सहन केल्या जातात. नात्यातील वेदना बहुतेक वेळा अशाच असतात, न दिसणाऱ्या, न बोलल्या जाणाऱ्या. बाहेरून सगळं ठीक वाटतं, हसणं आहे, बोलणं आहे, पण आत कुठेतरी काहीतरी मोडलेलं असतं. आपण हसतो कारण समोरच्याला दुखवायचं नसतं, आपण गप्प बसतो कारण भांडण टाळायचं असतं, आणि हळूहळू ती गप्प बसणं सवय बनते. नात्यातील शांत वेदना सगळ्यात जास्त बोचतात, कारण त्यांना नाव देता येत नाही. काय झालं या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नसतं, फक्त एक जडपणा असतो. कधी काळी जिथे मन मोकळं होतं तिथे आज स्वतःचे शब्दही जपून वापरावे लागतात. कारण भीती असते, बोललं तर अंतर वाढेल, पण न बोलता ते अंतर आधीच वाढलेलं असतं. या वेदनांमध्ये कोणी दोषी नसतं, पण दोघेही दुखावलेले असतात. एक जण सहन करतो, दुसरा कळत नकळत दूर जातो, आणि नातं तुटत नाही, पण जिवंतही राहत नाही. नात्यातील शांत वेदना दिसत सुद्धा नाहीत, म्हणून त्यांची दखल घेतली जात नाही, पण त्या हळूहळू प्रेम कमी करतात, आपुलकी थकवतात. कधी कधी आपण स्वतःलाच विचारतो, हे नातं अजून आहे का, की फक्त सवय उरली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर शोधणं खूप कठीण असतं, कारण आठवणी असतात, बंध असतात, आणि सोडून जाण्याची हिंमत नसते. पण नातं टिकवायचं असेल तर या शांत वेदनांना आवाज द्यावा लागतो, थोडं बोलावं लागतं, थोडं ऐकावं लागतं. कारण प्रेम फक्त सहन करण्यासाठी नसतं, ते जगण्यासाठी असतं. आणि ज्या नात्यात फक्त सहन करणं उरतं, ते नातं हळूहळू आपल्याला एकटं करतं. नात्यातील शांत वेदना आपल्याला एक गोष्ट शिकवतात, गप्प बसणं म्हणजे समजूत नाही, आणि शांतता म्हणजे नेहमी शांती नसते.